त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ। त्याचबरोबर शुभम मोर्या या ठिकाणी स्कोरिंगचं काम करत असताना त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ आणि तुम्हा सर्व रसिक जनांना देखील मी धन्यवाद देईन, कारण आपण या ठिकाणी उपस्थित राहून या क्रिकेट स्पर्धेचं सौंदर्य खऱ्या अर्थाने वाढवलं। जाऊया या मॅचकडे। मॅच ऑन असेल। प्रथम फलंदाजी करताना दिसेल कांगारू संघ। सलामीचे फलंदाज दीप आणि अनिकेत। गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन विशाल। स्ट्रायकिंग एंडला असेल दीप। बॅकफुटचा वापर केलाय फलंदाजाने। एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे। कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर हा पार करावाच लागणार आहे। तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे। यावेळेला मात्र पहिल्या फटक्यामध्ये ताकद होती, धाव मिळाली नाही पात्र। दुसऱ्या फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती, दिशा होती, धाव मिळाली आहे। एका धावेने संघाचं खातं ओपन केलंय फलंदाज दीपने। 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेले आहेत या गोलंदाज विशालच्या माध्यमातून आणि 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली गेली आहे। स्ट्राईक रोटेट झाली, आता स्ट्राईक वरती असेल तो अनिकेत। सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, मनसुबा चांगला आहे दोन्ही फलंदाजांचा। संयमाची फलंदाजी जी म्हणतात ती फलंदाजी आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये पाहायला मिळाली आहे। गोलंदाजी मार्कवरती विशाल गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात। हा 4था चेंडू असेल। स्ट्रायकिंग एंडला असेल दीप। बॅकफुटचा वापर, ताकद देखील होती फटक्यामध्ये। ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खराब थ्रो, धाव मिळेल का? मात्र या वेळेला कीपर कडून थोडीशी मिस फिल्डिंग, याचा फायदा उठवला गेलाय। या छोट्या जरी चुका असल्या तरी त्यांचा सुधार होणं खूप गरजेचं आहे, कारण माणसाला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते। तर यावेळेला छोट्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाहीये। धावा देखील खर्च केल्या गेल्यात। आतापर्यंत धावा या ओव्हर मध्ये आल्या 3 बिनगडी बाद। सलामीचं फलंदाज मैदानामध्ये दीप आणि अनिकेत। शुभम देखील चांगलं स्कोरिंगचं काम करतोय, त्यामुळे समालोचन करताना एक वेगळाच आनंद मिळत आहे। कॉमेंट्री बॉक्समधून मी दिनेश टुगल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय बारोंडा माऊली वर्सेस कांगारू। बारोंडा माऊली या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कांगारू संघाला। प्रथम फलंदाजी करत असताना दीप आणि अनिकेत। कांगारू या संघाच्या वतीने सलामीचा फलंदाज अनिकेत। लेग ब्रेकचा सफल प्रयास केला या गोलंदाजाने। गोलंदाजी खूप चांगली करतोय विशालसाठी। गोलंदाजी जी म्हणतात ती गोलंदाजी पाहायला मिळते। अचूक टप्पा, अचूक अंदाज, तोच खरा गोलंदाज। या क्रिकेट स्पर्धेचा खरा गोलंदाज कोण असेल हे मात्र उद्याला आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण उद्या या क्रिकेट स्पर्धेची शेवटची रात्र असणार आहे। फायनलचा सामना आपण उद्या पाहू शकतो। या वेळेला मात्र सेफ हँड्स मध्ये जाऊन चेंडू विसावलाय। क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑन रीजन मध्ये, फलंदाज झालाय बाद। बॅक टू पवेलियन, पहिला धक्का बसलाय या ठिकाणी। त्याचबरोबर समालोचन क्षेत्रातील एक मोठा आवाज आणि प्रसिद्ध आवाज सन्माननीय भरत मोरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। नक्कीच या मंडळाच्या वतीने, कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। व्हॉइस ऑफ वसई विरार, अनुभवी त्याचबरोबर प्रख्यात असे समालोचक, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल। संघाची धावसंख्या गडी बाद झालाय, 1 गडी बाद धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सिंगल फिगरमध्ये 3। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल यावेळेला दीप। आता सुमित मैदानामध्ये आला नॉन स्ट्राइक एंडला। स्ट्रायकिंग एंडला असेल दीप। लेग ब्रेकचा सफल प्रयास, सॉफ्ट हँडने खेळण्याचा मनसुबा सिली मिड ऑफच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी। या एका धावेने स्ट्राइक रोटेट होईल। एका धावेने संघाची धावसंख्या सिंगल फिगरमध्ये 4 पाहायला मिळते। पहिले षटक प्रगतीपथावरती असताना ओव्हरची झाली समाप्ती। त्यानंतर रवींद्र गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन या वेळेला ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता। गोलंदाजाने दिशा दाखवली फक्त चेंडूला आणि पॉईंटच्या रिजनमध्ये पाठवलं एका धावेसाठी। या एका धावेने संघ पोहोचतोय सिंगल फिगरमध्ये 5 या धावसंख्येवरती। पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद करून 3 धावा खर्च केल्यात विशालने। त्यानंतर रवींद्र गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या आतापर्यंत 5। बॅकफुटचा वापर, 1 बाउन्स, चेंडू जाईल का सीमारेखा पार? तर नाही, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं बॅकअप केले जाते, मात्र रन आउट होईल फलंदाज। दुसरा धक्का बसलाय बॅक टू पवेलियन, फलंदाज झालाय बाद सुमित। ऐकूया एक मधुर संगीत, यस डीजे। नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल सागर। संघर्ष करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये। सागर, फटक्यामध्ये ताकद होती, मात्र नो बॉलचा इशारा आलाय। संघाची धावसंख्या
सिंगल फिगरमध्ये 6 धावा, नो बॉलचा इशारा होता, त्यामुळे या ठिकाणी जीवनदान मिळाले या फलंदाजाला. सुरक्षित आहे हा फलंदाज सागर स्ट्रायकिंग एंडला. वादळात पत्त्याचं घर बनत नाही, रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही. जंग जिंकण्याची हिंमत ठेवा, कारण एकदा हरल्याने कोणी फकीर बनत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर बनत नाही. तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रयत्न करावे लागणार आहेत. चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिलं षटक विशालने हाताळलं होतं, 1 गडी बाद 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर ही गोलंदाजी पाहायला मिळते रवींद्रची. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत टाकलेल्या चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केले आहेत रवींद्रने. उभ्या बॅटने खेळण्याचा मनसुबा सिली मिडॉनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते एका धावेसाठी. या एका धावेने संघ पोहोचतोय सिंगल फिगरमध्ये 7 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंग एंडला स्ट्राईक रोटेट होईल. आता स्ट्राईकवरती खेळतो दीप. आजच्या रात्रीतील हा शेवटचा रोमांचक सामना. फटक्यामध्ये ताकद, यावेळेला काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जेल सुटलाय, चुकीला माफी नाही. यावेळेला 1 धावसंख्याच्या खात्यामध्ये जाईल. या एका धावेने संघ पोहोचतोय सिंगल फिगरमध्ये 8 या धावसंख्येवरती. तुम्ही कधी बरोबर होता हे सहसा कोणी लक्षात ठेवत नाही, परंतु तुम्ही कधी चुकलात हे आवर्जून लक्षात ठेवतील. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाही. 1 धाव देखील मिळाली आहे. जीवनदान देखील फलंदाजाला मिळाले. धावसंख्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा. यावेळेला बॅकफुटचा थोडासा वापर केला, पॉईंट रिजनमध्ये चेंडूला पाठवलं. या एका धावेने संघ पोहोचतोय. दुसरं षटक हे शेवटचा चेंडू होता आणि 1 धाव. याबरोबर 2 षटकांच्या सांगत्याखेरीज धावसंख्या 2 गडी बाद 9. येस नक्कीच, धन्यवाद सर. मुख्य मंचावर अजून एक मोठा सत्कार आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL बिग बॅश प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं अजून एक मोठा सत्कार. अर्थातच आमचे गुरुवर्णीय, आमचे मार्गदर्शक भरतदादा मोरे, द व्हॉइस ऑफ वसई विरार. दोन षटकांच्या सांगत्याखेरीज धावसंख्या 9 होती. त्यानंतर तिसरं षटक प्रगतीपथावरती दीपक गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. दुसरा चेंडू असेल दीपसाठी. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, चेंडूवरती धाव काही मिळत नाही. चेंडू निर्धाव सिद्ध केला या गोलंदाज दीपकने. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती 0 धाव खर्च केली आहे. ओरपी पद्धतीचा वेट केलाय. प्रतीक्षेचं फळ चांगलं असतं. यावेळेला गॅप शोधलाय. चेंडू जाईल सीमा रेखा पार. बिग बॅश प्रीमियर लीग 2025 अफलातून चौकार. या 4 धावांनी संघ पोहोचतोय. संघाच्या धावसंख्येत 4 ची भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 14 ना 14. तिसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. दीपच्या बॅटमधून ही आक्रमकता दाखवावी लागणार आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरमध्ये फटका, मात्र या फटक्यामध्ये ताकद होती. धाव काही मिळत नाहीये. चेंडू निर्धाव गणला जातोय. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर चेंडू निर्धाव गणला गेलाय. यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. पॉईंट रिजनमध्ये चेंडूला पाठवलं एका धावेसाठी. डिक्लेरेशन बॉक्समध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. या एका धावेने संघ पोहोचतोय डबल फिगरमध्ये 15 या धावसंख्येवरती. 4 ओव्हरमध्ये जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर या ठिकाणी 24 चेंडूंचा सामना करत असताना तुम्हाला 30 ते 35 धावांचा टार्गेट ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांचे इरादे मात्र मजबूत दिसत आहेत. त्याप्रमाणे फलंदाजी देखील चांगली होताना दिसते. गोलंदाजी देखील अप्रतिम. ओव्हरपी पद्धतीचा चेंडू. यावेळेला उभ्या बॅटने खेळण्याचा मनसुबा सिली मिडॉफच्या रिजनमध्ये चेंडूला पाठवलाय. एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1 ची भर पडते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते डबल फिगरमध्ये 16. 3 षटकांच्या सांगत्याखेरीज पहिल्या ओव्हरमध्ये विशालने 3 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये रवींद्रने दुसरं षटक हाताळलं होतं. त्यानंतर तिसरं षटक हाताळले ते दीपकने आपल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 1 चौकार आला होता त्या ओव्हरमध्ये, मात्र त्यानंतर दोन्ही फलंदाजांवरती चांगला अंकुश लावून धरला या गोलंदाज दीपकने. त्यानंतर शेवटचं षटक असेल. 3 षटकांच्या सांगत्याखेरीज धावसंख्या झाली आहे 16. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये किती धावा या ठिकाणी कुटवल्या जातील दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून हे देखील पाहायचं आहे. किती टार्गेट सेट करतायत हे देखील या प्रेक्षकांना पाहायचं आहे. हा औत्सुक्याचा क्षण घेऊन आलेत आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पर्व. पहिलं बॅकफुटचा वापर, लेग ब्रेकचा सफल प्रयास. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पंचांकडे अपील केली जाते. अपीलचा स्वीकार केलाय आणि झालाय फलंदाज. थर्ड अंपायर या ठिकाणी सहाय्य बॅट्समन रिव्ह्यू असेल. या ठिकाणी थर्ड अंपायरचा सपोर्ट घेतला जाईल. त्यानंतर डिसिजन दिला जाईल. काय असेल डिसिजन?
थर्ड अंपायरचा सपोर्ट घेतला गेला होता, त्यानंतर डिसिजन आलाय, फलंदाज बाद, तिसरा गडी बाद झालाय सागरच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुसुब स्टॅकिंग एंडला असेल. या ओव्हरचे अजूनही काही चेंडू शेष आहेत. पहिल्या चेंडूवरती रन आउट, सॉरी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि हे टीमवर्क होणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला असता, परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडूला पाठवलंय. एक धाव मिळेल. या एका धावेने संघ पोहोचतोय. संघाची धावसंख्या 17. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं ज्या वेळेला समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. दुनियेचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच नाम आहे, ना तर दुरूनच सलाम आहे. म्हणून जीवन जगत असताना मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. तर शिकणं खूप गरजेचं आहे. अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल, तर अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती यावेळेला थोडीशी प्रतीक्षा केली. बॅकफुटचा वापर केलाय फलंदाजाने, एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाठवलंय. या एका धावेने संघ पोहोचतोय. संघाची धावसंख्या 18 वरती पाहायला मिळते. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना इनिंगमध्ये 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूचा सामना कशा पद्धतीने करतात फलंदाज हे देखील या प्रेक्षकांना पाहायचं आहे. या ठिकाणी समालोचनाचा एक बुलंद आवाज देखील या व्यासपीठावरती आलाय. सन्मान्य भरत मोरे सर, वसई विरार, एक मराठी बुलंद आवाज कॉमेंट्रीचा, ते देखील या ठिकाणी आले. त्यांना देखील धन्यवाद देईन. त्याचबरोबर मृदुल मेहर सर, कौस्तुभ मेहर सर यांना देखील मी धन्यवाद देईन. त्याचबरोबर आई एकविरा क्रिकेट क्लब यांना देखील धन्यवाद देईन की त्यांनी या ठिकाणी समालोचनाची संधी दिली. त्याचबरोबर दीपक राणे आमचे परममित्र ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि या ठिकाणी समालोचनासाठी बोलवलं, त्यांना देखील मी धन्यवाद देईन. आजच्या रजनीतील शेवटचा सामना, ही पहिली इनिंग असेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18. यावेळेला लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू वाईड करार केलाय, घोषित केलाय पंचांनी, सिग्नल दिलाय वाईट बॉलचा. एका धावेने संघाच्या खात्यात 1ची भर पडते. संघाची धावसंख्या आपल्याला डबल फिगरमध्ये 19 पाहायला मिळते. वीरेंद्र सेहवाग बरोबर हा 19चा आकडा आपल्याला पाहायला मिळतो, कारण T20 मध्ये त्यांचा हायस्ट स्कोर 119 होता. वीरेंद्र सेहवागचा वन डे मध्ये हायस्ट स्कोर 219 होता आणि टेस्ट मॅच मध्ये 319. या ठिकाणी संघाची धावसंख्या देखील किती आला 19 नंतर आता एक चौकार पाहायला मिळतोय. संघाच्या धावसंख्येत 4ची भर पडते. संघाची धावसंख्या होते डबल फिगरमध्ये 23. चांगली अंपायरिंग देखील या मॅच साठी करताना दिसत आहेत. या पंचांचं देखील मी कौतुक करेन. ओरपी पद्धती चेंडू, या वेळेला मात्र चेंडू जाईल सीमा रेखा पार, चौकार. या 4 धावांनी बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. याबरोबरच ओव्हरची समाप्ती, फर्स्ट इनिंग या ठिकाणी समाप्त होते. तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. यानंतर मी दिनेश टुकुल आपल्या सर्वांची थोड्या वेळासाठी रजा घेतो आणि 28 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पार करतील, का पार करण्यापासून त्यांना वंचित ठेवतील हे सांगण्यासाठी आपल्या समोर मायक्रोफोन वरती जोडले जातील सन्माननीय आमच्या गुरुप्रमाणे असणारे भरत मोरे सर. ओव्हर टू यू सर. Hello, check. Thank you so much. गंभीर बॉल पाहिजे. किती कंगारूच्या प्रत्येक बॉलरला, प्रत्येक विकेटला 1000 रुपये. विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. रॉकशॉट ग्रुप मुक्काम यांच्याकडून हे बक्षीस लागवण्यात आले आणि रॉकशॉट ग्रुपचे सर्वेसर्वा अमर मात्रे, प्रसन्न भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले. जिग्नेश, आपलं सर्वांचं स्वागत. चिकू आहे तर सब कुछ है. धन्यवाद आई एकविरा नारंगी या संघाचं, कारण त्याने इतकं चांगलं आयोजन केलं आणि त्याचा या स्पर्धेसाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल. भाऊ मैदानाबाहेर आहे, कंगारूची मॅच मैदानात चालू आहे.
हे खूप कमी वेळेला बघायला मिळतं. म्हणजे मागील वर्षी तरी आम्हाला तसं बघायला मिळालं नाही, परंतु आज या मैदानाच्या आतमध्ये बघा दोन्ही संघ सरप्राईज देऊन सगळ्यांना इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांदरम्यानची मॅच बघणं खूप रोचक ठरणार आहे. तुर्तास टार्गेट किती आहे? 28चा पाठलाग करण्यासाठी मोहन समोर सूरज सिंग. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर ऑफड्राईव्हचा फटका आणि त्या ऑफड्राईव्हच्या फटक्यावरती पहिल्या चेंडूवरती कोणती धाव येताना दिसत नाहीये. बघा खूप चांगले व्हॉईस आपण आता टुकरुल साहेबांचा ऐकला, त्यानंतर मृदुलचा, कौस्तुभचा. आज दिवसभरामध्ये मला वाटतं तुकाराम सर सुद्धा इथे होते, धनुसुद्धा आला होता. ओहो, यावेळेला चेंडू निघून गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. चौकाराला 4 धाबाने धावफलक सुरू होते. म्हणजेच या सामन्याला सुरुवात होतीये, धावफलकांची सुरुवात होते. गेम इज ऑन आणि तो गेम ऑन होत असताना आता लगातार 3 चौकारासाठी छोटू यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सूरज आणि महेश याच्यासाठी. लेग स्टंपच्या जवळ बाहेर फेकी झाली आहे. ओहो, मोहनने चेंडू हातामध्ये घेता घेता उशीर झालाय. लेग बायच्या रूपाने ही एक धाव डाऊन कंप्लीट केली गेली. बघा वेळीच ओळखलं आस्किंग रन रेट काय आहे आणि या आस्किंग रन रेटला भेटण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना इथं चपळाने एक धाव कंप्लीट केली आहे. जीत आज या नवोदित खेळाडूचा खऱ्या अर्थानं सगळीकडून त्याच्यावरती स्तुती सुमनं उधळत असताना आपण आतापर्यंत बघितलीत आणि ती स्तुती सुमनं उधळत असताना त्यांनी जो काही खेळ रंगवला तो कंगारूच्या क्रिकेटमधला काहीसा इतिहासामध्ये नोंद करणारा खेळ. म्हणजेच रेहान दुर्गेशिलन संघाला पराभवाच्या छायेमध्ये धाडणं म्हणू किंवा या स्पर्धेमध्ये आता या क्वालिफाईंगच्या रेसमध्ये बारुंडा माऊली या संघासमोर खेळ साकारणं असो. दापलकरती धाबा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आत्तापर्यंत जाऊन पोहोचल्यात 5 वरती. खूप चांगलं आयोजन आणि वसई विरार बॉक्संडराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांपैकी हे एक आता उत्तम आयोजन म्हणायला काही हरकत नाही आहे. अनेक जण म्हणजे तुम्ही इथून बाहेर पडत असताना जर का जेवढे संघ आज इथे खेळले त्यांच्या मुखातून जर का तुम्ही टॉस दरम्यान चर्चा झाली तर असणारच आहे. त्या व्यतिरिक्त जरी असा इन जनरल विचारलं तरीसुद्धा सांगतील की खरोखरच आउटस्टँडिंग टुर्नामेंट. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळले सूरजने. एका धावेसाठी चेंडू खेळत असताना एक धाव कंप्लीट केली आहे. गंभीराने दर्शवलं की या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 ऑन स्कोर बोर्ड. हो, हलक्या हाताने खेळलंय, ढकलून दिलंय आणि तिथे एक धाव कंप्लीट केली आहे. पहिलं षटक संपलं. 8 धावा धावफलकावरती बिनबाद बारुंडा माऊली. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 18 चेंडू 20 धावांची गरज असताना प्रफुल्लच्या हातामध्ये चेंडू आता सोपवला गेलाय. आज सगळ्या बाबतीमध्ये कंगारू संघ थोडासा वेगळा दिसून आलाय. टीम साहेबा इथे क्वालिफाय होताना पहिला संघ दिसला या ग्रुपमधून, सी ग्रुपमधून, आणि दुसऱ्या बाजूने आता कोणता संघ क्वालिफाय होणार याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक हो सागर वझे चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. बघा ही काही जुनी नावं आहेत. मोहन, सागर, सुभाष घरत म्हणजे बंटी या संघातला सर्वात चांगला आणि ग्रेट खेळाडू म्हणून त्याची ओळख तो आता नाही आहे इथे, परंतु नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून तो सुद्धा मॅच बघत असणार आहे. ड्राईव्ह केला, ड्राईव्हच्या रूपाने फटका चेंडू काही काळ हातामध्ये येण्या अगोदर तिथे महेश आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. सुमित खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं. आज एकविरा नारंगीची संपूर्ण टीम ॲज अ ऑर्गनायझर म्हणून त्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगल्या आणि वेगळ्या लुकमध्ये दिसत आहेत. कौतुक आहे तुम्हाला सर्वांचं ज्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. समोरच्या दिशेने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, त्या चेंडूवरती मात्र एक धाव आली. बघा टाळ्या वाजतायत. आता त्या टाळ्यांची संख्या थोडीशी कमी आहे कारण आता संघाचे पाठीराखे खूप कमी प्रमाणात आलेत. उद्याचं चित्र वेगळं असणार आहे. उद्या ज्या वेळेला क्वालिफाय होणाऱ्या टीमना तुम्ही इथे बघाल त्यावेळेला त्या 11-12 बरोबरच 11-12 वेगळी सुद्धा असणार आहेत. म्हणजे इथे उद्या संध्याकाळच्या सत्रामधली जी गर्दी असणार आहे ती काहीशी वेगळी. हो, महेशने चेंडूला खेळत असताना
ते मोजमाप काढण्यामध्ये थोडीशी चुकी केली, जज नव्हतं प्रॉपर केलं, परंतु एक धाव मिळतीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 11 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या रीतीने सामने रंगत असताना बघितले. अनेक पराभवाचे धक्के म्हणजेच बिग अपसेट सुद्धा इथे बघायला मिळाले. ज्या 20 संघांनी या स्पर्धेमध्ये समावेश नोंदवला, म्हणजे या स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेत, त्या संघाचा खेळ या मैदानावरती पाहणं ही सर्वांसाठी एक मोठी पर्वणी असणार आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये टॅप केलं चेंडूला आणि चेंडूला पाठवलं. एका धाबेसाठी सिंगल धाब येताना दिसतीये. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धाबा धावफलकावरती कंगारू या संघाच्या. बारा चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. बघा, एक डॉट आलाय, त्या डॉटने ज्या पद्धतीचा तो 0 आहे त्या पद्धतीचा तो फासला सुद्धा वाढवलाय. सुमितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. बारोंडा माऊलीसाठी जर का कोणती चांगली बाब असेल तर ती म्हणजे विकेट नाही आली आहे. जोपर्यंत विकेट येत नाही तोपर्यंत समोरच्या संघाला जिंकण्याचं तिकीट मिळत नाही. म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी म्हणतात ना, इथून पुढे मला नारंगीत जायचं आहे, नारंगीतून डोंगरपाड्यात जायचं, डोंगरपाड्यातून विवा कॉलेजला जायचं आहे, तर त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप जात असताना एक एक तिकीट तुम्हाला कापायला लागेल. त्यावेळेला तो प्रवास तुमचा कंप्लीट होईल. त्या पद्धतीनं या मॅचला पुढे जात असताना तुम्हाला एक एक तिकीट कंप्लीट करायचं आहे. ते तिकीट तुम्हाला विकेट रुपी काढावं लागणार आहे. एका चौकाराची आता ही मॅच आहे आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये, वसईविराच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एका चौकाराला मारण्यासाठी किती किती संघर्ष करावा लागतो. चौकार आलाय, चौकार आलाय. अशा वेळेला ज्या वेळेला बारुंडा माऊली संघाला त्याची गरज होती, गरज असताना आलेला हा चौकार टाळ्या शिट्ट्याने त्याचा कडकडाट होऊन सेलिब्रेट सुद्धा केला जातोय मैदानाबाहेर. इक्वेशन बदललं या चौकारानं. इक्वेशन बदलत असताना 18 धावा धावफलकावरती आहेत. आता 18 धावा आल्यानंतर इथून पुढे धावांची गरज आहे फक्त 10. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 10. मॅच पहा कसा रंगतोय, कसा इकडे येतोय, कसा तिकडे जातोय. बारुंडा माऊलीला किती टाळ्या वाजवण्याची संधी मिळतीये आणि कंगारूला किती शिट्ट्या वाजवण्याची संधी मिळतीये. येणारी काळबळ तर सांगणार आहे मित्र, परंतु अजूनही या मॅचचा कोणता काही नेम नाही. जरी रनबॉल इक्वेशन आली असली, जरी मैदानामध्ये अनेक सारे गॅप्स ओपन असले, तरी सुद्धा जिथं ॲडव्हान्टेज असतं तिथं एक मागून येणारा डिसॲडव्हान्टेज सुद्धा असतो. नाण्याच्या 2 बाजू असतात, हे विसरून चालणार नाही. या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक धाव येते. आता ज्या वेळेला रनबॉल इक्वेशन येते त्यावेळेला आपण काय विचार करतो की एका एका धावेने पुढे गेलं तरी सुद्धा विजय येईल, परंतु तो विजय येण्यासाठी एक धाव काढण्यासाठीचा संघर्ष अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये चौकाराला मारण्या इतपतचा असतो. ओ इंटू द गॅप, फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूललाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. आमचे मयूर या ठिकाणी चला आता किती धाव्यांची गरज आहे? 8-5 अशा इक्वेशन मध्ये मॅच आली आहे. दीपक बांबरे यावेळेला चर्चा करण्यासाठी आलेत महेशच्या साथीने, परंतु सूरज आणि महेशने केलेली ही साझेदारी, ही पार्टनरशिप कंगारू संघासाठी थोडं टेन्शन देत असताना ठरले. आणि आता जसं टेन्शन वाढेल तसं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन सुद्धा वाढवायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन नाही वाढेल तर मात्र फ्रस्ट्रेशन आपोआप येणार आहे. आता फ्रस्ट्रेशन कसलं येणार आहे तर सामना लांब गेल्याचं, गमावल्याचं आणि या स्पर्धेबाहेर झाल्याचं. कंगारू संघाला विचार करावा लागणार आहे की अजूनही ती वेळ गेलेली नाही आहे. 1-2 वर्ष मागे गेलात किंवा मागील वर्षातील काही स्पर्धा जर आठवल्या किंवा पावसाळी हंगामध्ये खेळलेल्या काही स्पर्धा जर आठवल्या जे की ज्या मैदानावरच्या, तरी सुद्धा ती ऊर्जा अंगामध्ये येऊ शकते. ऊर्जा अंगामध्ये आल्यानंतर तो खेळ बहरू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल. खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. जोपर्यंत तुम्ही शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही, तोपर्यंत सामना गमावला असं मानलं जात नाही. त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतो. 2 क्षेत्ररक्षक
दीप आणि सागरला आपण पुढे येताना बघतोय. महेशच्या हातामध्ये बॅट आहे, सुमितच्या हातामध्ये बॉल आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर धाव नाही आली तर कहाणी बनेल, मॅच बनेल. आणि मॅच बनल्याचा चेंडू लाडण्याचा प्रयत्न, फेकी झाले वेगानं, रनआउट रनआउट. येस, रनआउटची संधी, परंतु पंचांनी सांगितलं नाम नाना. पंचांनी सांगितलं नहीं बाबा नहीं, इस बार मौका आया था लेकिन उस मौके को लपक नहीं पाए. वेळ आली होती परंतु तो काळ आला नव्हता, किंवा काळ आला होता परंतु ती वेळ आली नव्हती, अशी काही स्थिती. बघा, वेळ आला काळ आला माहीत नाही, परंतु इथं कल्पेश आलाय. कल्पेश आलाय, तो सुद्धा नवीन गाडीनिशी आलाय. कल्पेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत. पुढील चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलाय. ओ, धावचीची संधी आहे, परंतु चेंडू कुठे गेलाय. घर फिरलं की घराचे वासे फिरतात. आता वासाबरोबर कौलं सुद्धा थोडी फिरायला लागलेत, अशी काहीशी स्थिती मैदानात आहे. कंगारू संघ जो मजबूत स्थितीमध्ये सुरुवातीला वाटला तो आता अडचणीत आलाय, कारण 12 धाबा या षटकामध्ये आल्यात सुमितच्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 धाबांची गरज आहे. 3 धाबांची गरज आहे. रॉकशॉट ग्रुप कडून कांगारू जर विन झाली तर 2000 रुपयाचं बक्षीस. रॉकशॉट ग्रुप. चला, दीपच्या हातामध्ये चेंडू आहे. ज्या दीपने आजच्या या शेवटच्या लॉटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे, त्या दीपकडून आता हा शेवट गोड करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली गेली. आणि असं असताना समोर सूरज सिंग आहे. सिंग इज किंग. युवा स्टार कडून खेळत असताना सूरज सिंगने अनेक मैदानं गाजवली आहेत, हे विसरून चालणार नाहीये. या मैदानावरती तुला तीच कामगिरी करायचे. ओ, फुल टॉस बॉल होता, वेगवान चेंडू होता आणि त्याला फक्त दिशा दिली आणि डिक्लेअरसाठी खेळलं, ते 1 धाव आली आहे. आता 5 मध्ये 2 या सामन्याला जिंकण्यासाठी कंगारूला येणाऱ्या 2 ते 3 चेंडूवरती आपलं अधिराज्य गाजवणं गरजेचं असणार आहे. अधिराज्य म्हणजे काय, इथं विकेट किंवा डॉट. सामना जिंकण्यासाठी याविना दुसरा पर्याय नाहीये, नाही अन्यथा विकेट, याविना दुसरं गत्यंतर नाही. आणि असं असताना दीपने आता जाळं विणलंय. त्या जाळ्यामध्ये आता कुठे अंतर ठेवलंय आणि त्या अंतराला कसं कापलं जाईल किंवा त्या अंतरामधून कसा मार्ग काढला जाईल ही वेगळी बाब. परंतु या वेळेला जर का येणाऱ्या 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू आला, कहाणी पुन्हा एकदा बनेल. बनणारी कहाणी तुमचं नाव बनवेल. म्हणतात ना, गेम बनाएगा नेम. इट्स अ टॅगलाईन फॉर क्रिकेट. ओ, गेम बनाएगा नेम, भूलना नहीं है. गेम पीछे जा चुकी है. विकेट कीपर मोहनच्या हातामध्ये चेंडू, आणि मोहनच्या हातामध्ये चेंडू गेले की जादू फिरते. असं कंगारूने अनेक वेळा बघितलंय. कंगारूने या फेजला अनेक वेळा बघितलंय. आता या क्षणाला हा सामना आपला बनवण्यासाठी येणाऱ्या 4 चेंडूवरती आपलं सर्व काही झोकून द्यायचंय. दीपने निर्धाव चेंडू हाताळलाय, ऑन साईडला, पायाला लागून सागरच्या चेंडू निघून गेलाय. सागरच्या पायाला लागून चेंडू एका धावेसाठी गेलाय. जरी एका धावेची आता गरज असली तरी सुद्धा धडधड कायम आहे. बारुंडा माऊलीची धडधड कायम आहे. टाळ्या वाजून फक्त ती धडधड बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु 3 चेंडू मध्ये 1. एकविरा मातेचा टॉस्को बॉक्स मध्ये जो काही फोटो लागलाय तो सगळ्यांना आवडणार आहे. म्हणजे जे जे इथं आले त्यांनी त्याला बघितलं आणि मन प्रसन्न झालंय. ओ, वाईड आणि वाईड. खेळ खल्लास. सामना संपला. सामना जिंकला बारुंडा माऊलीनं आणि कंगारू संघ पराभूत होत असताना या स्पर्धेत बाहेर होतोय. हार्ड लक टीम कंगारू. अभिनंदन टीम बारुंडा माऊली. बघा, एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. गाणं वाजणार आहे, मयूर आहे इथे. त्या अगोदर एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. उद्या ठीक 12 वाजता पहिला चेंडू पडेल आणि त्यामुळे ज्या संघांच्या ज्या वेळेवरती मॅचेस आहेत त्या वेळेवरती आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचंय अशी आयोजन कमिटीच्या वतीने विनंती. तुर्तास आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. सगळ्यांचं मनापासून आभार. आणि उद्या ठीक 12 वाजता मिळणार आहोत. बाकी सगळे मिळतील, मी सुद्धा मिळेल. थँक्यू सो मच.
शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली